वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. संत श्रेष्ठ ज्ञानराज मौली यांच्या समोर कृतज्ञता व्यक्त करणारा पैठणचे सुप्रसिद्ध साधू श्री एकनाथ महाराज यांचा आकाराने अगदीच लहान पण अर्थाने बराच महान असा हा विठाला विठाला विठाला. आणि तशी संतांची आणि कोणत्या संतांची वाणी ही अर्थाने लहान म्हणता येईल. संत मुखातून जी जी म्हणून अक्षर निघतात ती अनंत अर्थानेच भरलेली असते. त्याचं कारण आहे अनंत जो परमात्मा त्याला स्पर्श करून निघालेली ती भाषा. विठाला विठाला विठाला. व्यक्तीची भाषा वेगळी की जी देहाच्या संबंधाने असते, देहाच्या अर्थाने अशा रीतीने असते, लौकिकाच्या अर्थाने असते. लौकिक नामरूपाला स्पर्श करून नामरूपाला विषय करून निघालेली भाषा केव्हाही मर्यादित, केव्हाही साधारण, केव्हाही सामान्य. संत महात्म्यांचा अनुभूतीने परमात्मा वस्तूशी अशा रीतीने संबंध आला आणि त्यामुळे ती परमात्मा वस्तूच जर अनंत आहे, अगाध अशा स्वरूप. वेदांतामध्ये जिला देश काल वस्तू परिच्छेद रहित अशा रीतीची ती जर वस्तू आहे तर तिला स्पर्श करून निघालेली जी भाषा, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व. पुढे का आपण रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. या सगळ्याच गोष्टीचा संबंध तिथे असल्याने या संत मुखातील भाषेला सूत्र भाषा असंही म्हणावं लागेल. पण सूत्र भाषा या मोठमोठ्या प्रकांड पंडितांच्या, आचार्यांच्या मुखातूनही निघालेल्या, ऋषी मुनींच्याही मुखातून निघालेल्या आहेत. जैमिनींची धर्मसूत्रे आहेत, भगवान श्री व्यासांची ब्रह्मसूत्रे आहेत, नारद महर्षींची भक्तिसूत्रे अशा रीतीने आहेत. ही सूत्र भाषा अशा रीतीने म्हणावी लागते. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनबद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः. विठ्ठला 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 विठ्ठला. अल्प अक्षराने युक्त आणि अनंत अर्थाने पूर्ण अशी सूत्रांची एक प्रकारची भाषा. पण या संतांच्या भाषेकडे पाहिल्यानंतर या सूत्र भाषेची लक्षणं तर निश्चितच स्पष्ट होत. कालच्या सत्कार समारंभामध्ये पण वेळ खूपच झालेला होता आणि शेवटचं माझं भाषण होतं. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये सेवा करणाऱ्या ज्या त्रिमूर्ती आणि त्यांचा सत्कार आपण केला
त्यात मी वारकरी संप्रदायाचं काही एक आगळं वेगळं वैशिष्ट्य जे थोडं बहु आहे ते मांडण्याचा विचारात होतो. काल ती संधी मिळाली नाही, पण त्याचा फायदा किंवा त्याचा भाग आज थोडासा उचलण्याचा माझा विचार. विठाला विठाला विठाला. हो, तेव्हा सूत्रभाषेची लक्षणं किंवा सूत्राची लक्षणं संतांच्या अक्षरामध्ये आहेतच. हो, सांगू का आपल्याला, अद्वैत वेदांताच्या सर्व ग्रंथाची सर्व भाषा सर्व लक्षणं संत वाङ्मयात, यात शंका तशा रीतीने नाही. पण त्याही पेक्षा काहीस अधिक संत वाङ्मयामध्ये डोकावल्याशिवाय किंवा दिसल्याशिवाय एक प्रकारचं राहा. विठाला विठाला विठाला. हो, याचं कारण सर्व शास्त्रांनी मान्य केलेले जे चतुर्विध पुरुषार्थ आहे, ज्याला आपण 4 पुरुषार्थ म्हणतो, त्यातल्या मुक्तिरूप 4थ्या पुरुषार्थाचं सर्व शास्त्र म्हणजे वेदांत शास्त्र. हो, अगोदरच्या 3 पुरुषार्थाचा त्यामध्ये फारसा विचाराचं काही कारण नाही, पण 4था पुरुषार्थ, हो, ती मुक्ती, त्या मुक्तीचं साधन, त्या मुक्तीचे दाते, त्या मुक्तीचा अधिकारी, त्या मुक्तीचा साधन म्हणजेच विषय. हो, या सर्व गोष्टींनी वेदांत ग्रंथ एक प्रकारचे भरलेले आहेत. पण हीच वेदांत प्रतिपादित मुक्ती गृहीत धरूनच सर्व संतांच्या तत्वज्ञानाची उभारलेली एक प्रकारची इमारत. विठाला 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 विठाला. मुक्तीवरील भक्ती जाण अखंड मुखी नारायण, अखंड मुखी नारायण, अखंड मुखी नारायण. अखंड मुखी नारायण, मुक्तीवरील भक्ती जाण अखंड मुखी नारायण, अखंड मुखी, अखंड मुखी भक्ती मुखी नारायण, अखंड. हो, तेव्हा आपल्या या साधू संतांनी मुक्ती हा 4था पुरुषार्थ तर मान्यच केला. ती मिळविलीही, ती अनुभवलीही. हो, तिचं शास्त्र अशा रीतीने सांगितलं. पण तेथेच न थांबता वैदिक वाङ्मयाचा मूलभूत आणि आणखी जो एक मोठा विशिष्ट प्रवाह, हो, खर तर मुक्ती हा प्राप्तीचा विषय निश्चित आहे. प्राप्तीचा विषय आहे. अर्थात वेदांतात प्राप्ती शब्दाचा सुद्धा एक विशिष्ट अर्थ करून शब्द वापरावा लागतो. खर तर प्राप्ती शब्द औपचारिकच आहे, तो प्रबोधनाकरता आहे, कळण्याकरता आहे. नाहीतर प्राप्त होण्याकरता ही वस्तू अगोदर अप्राप्त असावी लागते, भिन्न असावी लागते, वेगळी असावी लागते. आपला सिद्धांत परमात्मा तत्व, परमात्मा वस्तू आपल्या हृदयात नव्हे, आपलं स्वरूपच आहे असं सांगतो. त्याची प्राप्ती काय करणार आपल्याला? पण याचा अर्थ प्राप्ती म्हणजे ओळख, प्राप्ती म्हणजे ज्ञान. हो, ते तर एक प्रकारचं सांगतोच आहे. पण ही अनुभूतीची जर एक प्रकारची प्राप्ती असली तरी या प्राप्त झालेल्या वस्तूचा पुन्हा उपभोगाशी संबंध आहे. हो, अन्य सिद्धांत
प्राप्तीपर्यंत गेलेले आहेत, अनुभूतीपर्यंत जरूर गेलेले आहेत, पण त्या अनुभूतीचा देखील उपभोग कसा घ्यावा, सेवन रस कसा एक प्रकारचा. विठाला विठाला विठाला. आणि अशी जी चतुर्थ पुरुषार्थ रूपची मुक्ती मोक्षावस्था, हिच्याच एक प्रकारची उपभोगाची प्रक्रिया म्हणजेच भक्ती, जिला एक प्रकारचं. एरवी भक्ती ही करण्याचा अगदी सर्वसाधारण जीवांनाही अधिकार. सकळाशी येथे तिने कुणाचीच उपेक्षा केली नाही, पण कुणाला तरी करता येते, कुणालाही भक्ती करता येते, म्हणून ती कशी तरी आहे असं समजू नये. विठाला विठाला विठाला. काही गोष्टी सर्व सामान्यत्वापर्यंत गेल्या की त्या सामान्यच आहे अशी धारणा होती. पंडित जवाहरलाल नेहरू आणि काही मोठमोठे आपल्या देशामध्ये काही राजकीय काही वेगळ्या क्षेत्रातील मोठे नेते हे प्रसंगी लहान मुलाबरोबरही बोलत असत, खेळत असत, रममाण अशा रीतीने होत असत. पण याचा अर्थ लहान मुला एवढीच त्यांची बुद्धी आणि ते होते हे समजणं चुकीचं आहे. विठाला विठाला विठाला. प्रसंगी जगाचंही लक्ष आपल्या बुद्धीकडे वेधून घेणारे ते, म्हणून जगाहूनही मोठे आणि मुलाहूनही लहान. विठाला विठाला विठाला. तशी आपल्या संप्रदायामध्ये असलेली ही भगवत भक्ती सर्वांना घेऊन चालते, सर्वांना आपल्या कुशीत घेते, सर्वांना आपला पालव देते, म्हणून दिसायला साधारण आहे. पण एरवी मुक्त पुरुषांनी देखील तिच्यासाठी लाळ घोटावी अशी ती आहे. विठाला 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 विठाला. घोटविना लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवीना, मुक्ता आत्मस्थिती सांडवीना. ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवीना. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या, अर्थात या चहू पुरुषार्थाच्या भक्तीच्या शिखरावर विराजमान झालेले जगद्गुरु तुकोबाराय त्याचं स्पष्ट दर्शन प्रकट घडवतात की ज्या स्थितीत आम्ही आहोत, जी अनुभूती किंवा जिचा उपभोगच आम्ही घेत आहोत, रस चाखत, अनुभव घेत आहोत, हा मुक्तांचा प्रश्न. त्यात अनुभूतीचा रसच सेवन करत आहोत हा संतांचा प्रश्न. विठाला विठाला विठाला. म्हणून मुक्त स्थितीमध्ये अनुभूती आहे आणि संत स्थितीमध्ये सेवन आहे. सेवनाची प्रक्रिया आहे जे आम्ही चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी. माझं हे जे चिंतन आहे श्री संत एकनाथ महाराज आणि ज्ञानोबारायांच्या विषयी त्यांनी केलेली एक प्रकारची कृतज्ञता, त्यानुसार संत भाषेचा, संतांच्या शब्दाचा विचार आपण करत आहोत. विठाला 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 विठाला. पुढील चिंतनामध्ये काही भाग पाहता आला तर पाहूया. पण मला सुरतं
श्री एकनाथ महाराजांची ही एक प्रकारची जी कृतज्ञ विषयक माऊलींच्या संबंधी भाषा आहे, त्यात संतांच्या भाषेचं चिंतन आपल्या सर्वांच्याकडेच बघून माझ्या मुखातून म्हणा माझ्या समोर एक प्रकारचं आले. बोलण्यामध्ये काही वेळेला बोलणाऱ्याला बोलावं वाटतं ते बोललं जातं असं नाही. समोर बसलेल्या श्रोत्यांना जे काढावंसं वाटतं ते बोललं जातं. विठाला 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 विठाला. हा 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 मग ही विनाकारण गडबड करूच नाही. तुम्ही मला वाटतं भजनच ती साथ मला योग्य होती तुमची उलट. तेव्हा कशासाठी मी आपणास सांगत होतो की सूत्र भाषा आणि मध्ये आपला विषय निघालेला होता की आपल्या कथा कीर्तनात संप्रदायामध्ये नाथ महाराजांचाच अभंग असल्यामुळे नाथांच्या घरची उलटी खून ही गोष्ट एक प्रकारची. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. वक्ता बोलत नाही, श्रोते बोलवत असतात त्याला, बोलवितात. आणि म्हणून हा विषय आपण थोडासा छेडलेला या बाबतीमध्ये. सूत्र भाषा श्रेष्ठ ग्रंथांची अथवा शास्त्रीय ग्रंथाची एक प्रकारची जर असली तरी सूत्र भाषेची सगळीच लक्षणं संत भाषेमध्ये अनिश्चित असली, जरा शास्त्रीय शब्द आहे, आत असली, अंतर्भूत असली तरी ती तेवढीच भाषा असं नाही, त्याहीपेक्षा आणखी काही प्रकारचा अधिक. आणि म्हणून भगवान व्यासांच्या श्रीमद किंवा भागवत ग्रंथाधिकांत शुकाचार्याधिकांनी जे वर्णन केलं भागवत ग्रंथाचं, ग्रंथ सांगितला परीक्षितीला, श्रीमद भगवद्गीता ग्रंथ अशा रीतीचा आहे. आणि आपल्या साधू संतांचे ग्रंथ आहेत हे सूत्र भाषेत अंतर्भूत आहेच आहे. पण याहीपेक्षा चिंतन करणाऱ्याने एक दुसरा शब्द त्या भाषेला आणून ठेवला आणि त्याचं नाव आहे समाधी भाषा. विठाला 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 विठाला. समाधी भाषा याचा दुसरा भाग आत्मभाषा असते, परमात्म स्वरूपच. तर साधू संत हे सदैव समाधी स्थितीमध्येच राहतात. साधू संतांची राहण्याची स्थिती एरवी एवढा बदल कसा होऊ शकेल, सर्व जगाची राहते कुणीकडे आणि साधू संतांचं अलौकिक जीवनाचं चरित्र कुणीकडे. सामान्य दुःखाने डोंगरा एवढे संतप्त होणारे आपण आणि डोंगरा एवढ्या दुःखाने संतुष्ट होणारे संत. विठाला 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 विठाला. हो, बदल आहे हा. आणि अशा रीतीने तो त्या स्थितीतून जो व्यवहार ज्याचं नाव चरित्र आहे, समाधी स्थितीतून झालेला संतांच्या जीवनाचा व्यवहार ज्याचं नाव चरित्र. कारण तुमच्या आमच्या दृष्टीने ते सगळं अलौकिक आहे. हो, तसे संत महात्मे आणि तुम्ही आम्ही जे जीवन जगतोय यामध्ये आपण त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहोत. कारण आपल्याला 3 अवस्था आहे. विठाला 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 विठाला. हा हा हा. आपण किती अवस्थेत जगतो? 3 अवस्थेमध्ये. जागृतीमध्येही जगतोय, स्वप्नही अनुभवतोय, आणखी पुन्हा सुषुप्ती. 3 अवस्था आपल्याला आहे. एकीच्या ऐवजी 3. कीर्तनात जागृती आहे, भोजन रात्री वगैरे अशा रीतीनं झाल्यानंतर पुन्हा सुषुप्ती आहे. ती येण्यापूर्वी मध्ये कदाचित स्वप्न देखील आहे. आता काही वेळेला सुषुप्ती कीर्तनात देखील येते, तो भाग वेगळा. हो, आपल्या संप्रदायामध्ये श्रवण करणं ही तर पहिली साधना आहे आणि श्रवणाची साधना संप्रदायातच आहे असं नव्हे,
वेदांत ग्रंथात उपनिषदादी ग्रंथामध्ये देखील श्रोतव्य श्रवण करा ही साधना सांगितली. पण श्रवण करत असताना त्यामध्ये प्रतिबंध जरूर आहेत. नाथ महाराजांनी ज्याला अंतराय म्हटलंय, प्रबंध दोष अशा रीतीने म्हटलं. त्या दोषातील मुख्य दोष आहे तो निद्रेचा, झोपी, लय नावाचा दोष. तिच्याने काही मंडळी आवडीने श्रवण करायचं ठरवत आहे, पण हा लय नावाचा, निद्रा नावाचा दोष कित्येक वर्ष दूर होत नाही. श्रवण करायला बसले की झोप आल्याशिवाय. आता काही माणसं तो मनुष्य कीर्तनात झोप घेतो, पण ते खरं नाही. त्याने काही घरून असं ठरवलं नाही चला झोपायला. ज्ञानेश्वर मंदिरात कीर्तन आहे तिथे झोपायला जाऊया या विचाराने तो आला नाही. तो कीर्तन ऐकायलाच आला, पण तो आला त्याच्याबरोबर ती झोप त्याला तिथे आली. खरं तर आता सायंकाळी येते. पंढरी आळंदीमध्ये ही एक चांगली सोय आहे की कीर्तन हे सायंकाळी असतं. बहुतेक ठिकाणी ग्रामीण भागात तर कीर्तन हे रात्री असतं. 9च्या नंतरच कीर्तन. आणि त्या कीर्तनात झोप आली की इतर लोक एकमेकाला म्हणतात त्यांना झोप येते, तो झोप घेतोय. किंवा स्वतः मनुष्य म्हणतोय मला कीर्तनात झोप आली. खरं म्हणजे रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनात झोप येतच नाही अशी वस्तुस्थिती. झोपेतच कीर्तन घुसत असतं असं आहे. ही झोपेची तक्रार पाहिजे की माझ्यात कीर्तन आलं, विठाला 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 विठाला. पण ती वेळ सोडून जर असेल तर मग मात्र कीर्तनात झोप येणं अनुचित ठरेल. पण ते त्याला इलाज नाही. कीर्तनातली एकाग्रता म्हणा काही म्हणा, त्याला ती झोप अशा रीतीने. आम्ही तर नेहमी बोलत असल्यामुळे आम्हाला असा अनुभव येतो की काही श्रोत्यांचा असा भाग येतो की वक्ता बोलू लागला की तो जागे राहून ऐकतच नाही, त्याला झोपच लागते. कदाचित बोलता बोलता वक्ता काही कारणाने थांबला तरच हे जागे होतात. काय झालं, का बोलत नाही, काय अडचण आली. पुन्हा वक्ता बोलू लागला, मग पुन्हा चालू द्या, पुन्हा झोपेल असो. विनोदाचा भाग आपण बाजूला सारा. पण 3 अवस्था आहेत जीवाला, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. पण मुद्दाम आपल्याला सांगावं वाटतं संत महात्म्यांना मात्र आता या 3 अवस्था नाही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती नाथ रे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती नाथ रे. नाथ रे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती नाथ रे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती नाथ रे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती नाथ रे. हो पाहता रूप आनंद साठ. त्या 3 अवस्था सर्व जीवांना अनुभवाला येतात नव्हे. या 3 अवस्थेमध्ये ज्या स्थितीला राहावं लागतं तीच अवस्था जीवदशा आहे. साधू संतांनी या गोष्टीचा निराश केला, विचाराने केला, ज्ञानाने अशा रीतीने केला, नामचिंतनाने केला, कोणत्या साधनाने केला हा प्रश्न योगी देखील हे ओलांडतो. परंतु या 3ही अवस्थेहून शब्दाने चौथी असलेली आणि स्वरूपाने 3हीलाही व्यापून असलेली जी आत्मस्वरूप स्थिती तीच समाधी अवस्था. विठाला विठाला विठाला. हो, या 3ही अवस्थेमध्ये तीच आहे असा कसा. 3ही अवस्थेमध्ये जीव देखील ज्या अवस्था घेऊन जगतोय त्या अवस्थेमध्ये 3हीचा साक्षी आत्मा कशा स्वरूपाचा आहे. पण त्या अवस्थेत जीव त्या स्थितीला ओळखत नाही. त्या स्थितीला तो ओळखत नाही. या 3 अवस्थेत तो मग्न असल्यामुळे त्या स्थितीला जीव ओळखत नाही.
आणि संत महात्मे त्या अवस्थेत गेल्यामुळे या 3 अवस्थेला जाणत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, मला एकच मुद्दा येते, असं एक समाधी जीवन असतं. म्हणून ज्ञानोबराचा गोड शब्द तेवढ्या करता, समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष तरू. समाधी जीवन माझे. समाधी म्हणजे शिळेखाली लपलेली एक व्यक्ती नव्हे, समाधी हे संपूर्ण जीवनच. तो संजीवन समाधी अशा रीतीने म्हणतो. असो, अशा समाधी स्थितीची अनुभूती संत महात्म्याच्या जीवनामध्ये असल्याने त्यांच्या मुखातून जे शब्द निघतील ते समाधीतील शब्द. विठाला विठाला विठाला. हा हा. त्या श्री संत एकनाथ महाराजांच्या त्या समाधी भाषेच्या द्वारा संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींची आपण काहीशी सेवा करतो आहोत. साप्ताहिक पंढरी संदेशच्या द्वारा प्रतिवर्षी होणार हे ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण ज्ञानराज माऊलीच्या मंडपात पंढरीरायाच्या एक प्रकारच्या या क्षेत्रामध्ये. आणि आजचा पहिलाच दिवस आहे, जवळजवळ सायंकाळच्या कीर्तनाच्या दृष्टीने आरंभाचं हे कीर्तन आहे. आणि म्हणून ज्यामध्ये थोडस नमनही आहे, ज्ञानराज माऊलींचाही एक प्रकारचा संबंध आहे. आणि ज्ञानराज माऊली हे संबंधित जीवाच्या बाबतीमध्ये काय कार्य करतात त्याचाही विचार एक प्रकारचा या अभंगात असल्याने हा अभंग सेवेसाठी निवडला. विठाला विठाला. हा हा हा. हो, आपला सर्वांना श्री संत एकनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांचा संबंध माहिती. खरं म्हणजे आणखी एक वैशिष्ट्य आहे आजच्या जगामध्ये दोघांची, अर्थात कोणीही 2 मानवाची शरीर हयात असताना सुद्धा, म्हणजे जीवन हयात आहे, वर्तमान स्थितीत आहे, तरी देखील संबंध येणं कठीण आहे. एकमेकाच्या जवळ येणं कठीण, एकमेकाचे विचार समजावून घेणं कठीण, एकमेकाने एकमेकाचं एकत्व, एकमेकाचं प्रेम, असं हे सगळं कठीणच आहे. अशा स्थितीमध्ये एकनाथ महाराज आणि ज्ञानोबाराय यांचं अंतर जवळजवळ 300 वर्ष. 3 वर्षाचं देखील नव्हे, किती शतक उलटून गेल्यानंतरही दुसरं जीवन प्रथम जीवनाशी एवढं समरस होत आहे, याचा आध्यात्मिक अर्थ कोणता? विठाला विठाला विठाला. हो, नात्याने संबंधाधिकाने माणसं जवळ राहतात ना, पण किती एकमेकाची विरुद्ध अशा रीतीची टोक आहेत, विरुद्ध टोक असू शकतात. कुणी कुणाशीही अशा रीतीने प्रेमाने नात्याने आपला संबंध जोडायला मानायला अशा रीतीने तयार नाहीये. अशा स्थितीमध्ये ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये त्यांच्यानंतर होऊन गेलेले आणि त्यांच्या कालातही असलेले मान, त्यांच्या समकालीन आणि त्यांच्यानंतर होऊन गेले नामदेवराय, श्री संत जनाबाई, अन्य संत मंडळ त्या काळातही झाले. आणि त्यांच्यानंतर नाथ महाराज, त्यानंतर ही जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, अन्य अजूनही निळोबाराय सारखे महात्मे, श्री संत गोरोबा काका, या सर्वच संतांनी ज्ञानोबारायांचं नुसतं वर्णन नाही, जिव्हाळ्याने वर्णन केलं. नुसतं जिव्हाळा काय, आपुलकीने आपलेपणाने अशा स्वरूपाचं वर्णन एक प्रकारे इथे केलं. विठाला विठाला विठाला. तेव्हा असा हा 300 वर्षानंतर संबंध आला कसा, आपणा सर्वात ही गोष्ट ज्ञातच आहे, मान्यच आहे की माऊलीची समाधी ही अन्य समाध्यांच्या प्रमाणे समाधी नव्हे, ती संजीवनही समाधी मानतो आपण. म्हणून तेथे समाधीमध्ये ज्ञानोबाराय बसलेले जरी असले तरी ते देखील तुम्ही आम्ही जागृतीत आणि उभं आयुष्य आपल्याला मिळालं असताना देखील जे करू शकत नाही ते तिथे समाधीच्या द्वारा करतात.
हो, खर तर तुमच्या आमच्या जीवनाला 3.5 हाताच्या शरीराचा एक प्रतिबंध आहे, एक मर्यादा आहे. अमर्यादित जीव शरीराच्या संबंधाने मर्यादित होतो. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, आणि याच शरीराचा तादात्म्य संबंध सुटला रे सुटला की अमर्याद जो परमात्मा त्याची जी स्थिती आणि शक्ती तीच त्या जीवामध्ये येते. ज्ञानोबा त्या शक्तीने युक्त असल्यामुळे समाधी स्थितीत राहून देखील ते कार्य करत आहे. समाधी स्थितीनंतर देखील एक प्रकारचं कार्य का पण कार्य करतायत म्हणजे नेमकं कोणतं करत आहेत? राजकीय घडामोडी करत आहेत का? काही राजकीय उलथापालथ अशा रीतीने पाहतायत का? नाही. त्याच्याकरता बऱ्याच जणांचे अवतार आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हा हा विठ्ठला. संत महात्मे काही त्यात आपल्या आयुष्याचा क्षण देण्याचं काही कारण नाही. याकरता तेवढ्याकरता आलेली बरीच लोक आहेत. आणि नुसते जे राजकीय क्षेत्रात आहेत तेच राजकारण करतात असं नाही. जे त्याच्याहून बाजूला आहेत ते देखील त्याच्यात घुटमळल्याशिवाय गुंतत. हो, मला वाटतं ते उमेदवार एखादे दुसरे उभे राहतात निवडणुकीला. कुणी त्यातला एखादा पडतो एखादा येतो, पण त्या दोघा करता हजारो लोक झुलत आणि झुरत असतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. निवडून एक जण आलाय, मिरवणूक किती जणांनी काढली? अनेकांनी काढली. हो, गुलालाने कपडे बऱ्याच जणांचे माखले. मी म्हटलं बाबा जो निवडून आला त्याचं ठीक आहे, त्याचं राजकारण. या बाकीच्याचं काय? ते म्हटलं बाकीच्याचं विनाकारण. त्याचं राजकारण, यांचं विनाकारण. तेव्हा हे करण्याकरता काही कार्यकारण संबंध आहे असा त्याचा अर्थ नाही. ज्ञानोबारायासारखे महान पुरुष आहे जिथे आपल्या जीवनामध्ये समाधी स्थितीतूनही जगत उद्धाराचं कार्य आजही करत आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, आणि का करू नये? तो अवतारच जगदोद्धारासाठी आहे. जगदोद्धारा लागी धरिले अवतार. 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 तार जगदोद्धारा लागी धरिले अवतार. जगदोद्धारा लागी. हो, मिरविला परिवार सिद्धाईचा जगत उद्धार. म्हणून परमात्मा जगत रक्षण करत असतो. ईश्वराचं काम आहे जगत रक्षण करणं. संतांचं कार्य आहे जगताचा उद्धार करणं. आणि तुमचं आमचं काम आहे जगात बिघाड करणं. विठ्ठला 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 विठ्ठला. विठ्ठला. मी बोललो वेदांतामध्ये जीव हा जगाचा भोगता आहे, तर तरी जग भोग्य मानलं. परमेश्वराने जगत आपलं कार्य मानलं. आणि संत महात्म्यांनी संपूर्ण जगत हे जवळजवळ आपलं लेकरू, आपलं त्या संबंधीचं संगोपन, त्याचा उद्धार करणं हे मानलंय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, जरा एक वेगळ्या भाषेत. आणि ज्ञानराज माऊलीला माऊली आई असं जे म्हणतात, तो भाग थोडासा सांगून अभंगाकडे येण्याचा आपला प्रयत्न आहे. ज्ञानराज माऊलींना तोंड भरून संत महात्मे सगळेच जण आई अशा रीतीने म्हणतात. वेदशास्त्रे देती ग्वाही. वेदशास्त्रे देती ग्वाही.
वेदशास्त्रे देती ग्वाही, वेदशास्त्रे देती ग्वाही, वेदशास्त्रे देती ग्वाही, वेदशास्त्रे देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञाना बाई आई, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, बाई आई, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट. हो, तेव्हा श्री ज्ञानेश्वर महाराज हे समाधीस्थ झाले खरे, पण समाधी याचा अर्थ व्यवहाराचा लोप नव्हे, कार्याची समाप्ती नव्हे. संतांच्या जीवनामध्ये खरं कार्य त्यांचं व्यावहारिक शरीर अंतर्धान पावल्यानंतर सुरू होतं. विठाला विठाला विठाला, हो, तेव्हा समाधीत ज्ञानोबा आहे खरे. हे जे सर्व बोलतोय याचं कारण ज्ञानराज माऊलींच्या आणि संतांच्या, अन्य संतांच्या विचारामध्ये समाधी नंतरही ज्ञानोबारायांनी किती किती कार्य केलेली आहे. हो, त्या धरणेकराच्या बाबतीमध्ये त्याला दिलेली एक प्रकारची जागृती. जगद्गुरु तुकोबारायाकडे धरणेकराला पाठवला. ज्ञानोबारायांचा हा एक महत्वाचा भाग, तो समाधीतून, हे लक्षात असू दिलं आपण, समाधी स्थितीतून सांगितलंय. आजच्या काळामध्ये एकमेव जगाचा उद्धारक जगद्गुरु तुकोबाराय. विठाला 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 विठाला. हो, आणि आपल्या समाधी समोर धरणं धरून बसलेल्या धरणेकऱ्याला कुठे पाठवलंय? समाधीच्या नंतरचा इतिहास आहे हा समाधीचा, तिथे पाठवलं. तुम्ही पाठविला धरणेकरी, हो, त्यांनी पाठवला. एक श्री जगद्गुरु तुकोबाराने काही अभंग दिले त्याच्याकरता. त्यातून महाराजांचे माऊली विषयी असलेले जे अभंग आहे, ज्ञानियाचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, महाराव म्हणती ज्ञान देवा तुम्हा ऐसे, म्हणती ज्ञान देवा तुम्हा ऐसे, मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपणा, तुम्हा ऐसे, तुम्हा ऐसे मज पामरा काय थोर, काय थोरपणा. हो, एक लक्षात असू द्या, ज्ञानोबाराय हयात असताना जे घडलंय तेही मी बोलत नाही, समाधी स्थितीत गेल्यानंतरच आहे. आणि समाधीनंतरही शेकडो शेकडो वर्षाने, 50 वर्षाने नव्हे. याचा अर्थ हे जे अवतार कार्य आहे हे समाधी स्थितीतून यापूर्वीही शतकानुशतके घडलं, आजही घडतंय आणि इतःपरही घडणारच आहे. तुकोबारायांच्या याच्यात घडल्या. त्याचप्रमाणे त्यांच्याही अगोदर एकनाथ महाराजांना देखील जगदोद्धाराचा जो सेतू ग्रंथाच्या रूपाने बांधून ठेवला होता, आता ज्ञानेश्वरी ग्रंथ, हो, हा थोडा डागडुजीवर आला, त्याच्यात काही आता पाठ अशा रीतीने झाले. त्यावेळेला समाधी स्थितीतून एकनाथ ज्ञानराज माऊलींनी
श्री संत एकनाथ महाराजांना दृष्टांत दिला. त्यांच्या स्वप्नामध्ये अशा रीतीने गेले. हा अनुभव नाथ महाराजांनी एक प्रकारचा सांगितला. म्हणून तर सर्व जगाची एक प्रकारची माता आई, त्यांना अशा रीतीने एक प्रकारचा तो दृष्टांत दिला. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार. अद्याप त्या नंदीच्या ठिकाणी असलेलं द्वार, तेथून नाथ महाराज ज्ञानोबारांच्या समोर गेले. देखील ज्ञानराज माऊलींच दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा बोलत असे. पंचमहाभूताचं ते शरीर नव्हतं, कैवल्याचा पुतळा. विठाला 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 विठाला. कर्माचे पुतळे तुम्ही आम्ही. आपणही पुतळे आहोत, पण कशाचे? कर्म विपाक अगा कर्मे जई उरावे. कळलं? तैतिही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे. देहाय का आपण जीव म्हणजे कर्माचा पुतळा. ज्ञानोबाराय हे कैवल्यची स्वरूप स्थिती, तिचंच रूप, तिने धरलेलं रूप. खरं म्हणजे ते दोन शब्दच एकत्र येतात. हा मोठा विषयच आहे. कारण पुतळा म्हणजे आकार, कैवल्य म्हणजे अगदी निराकार वस्तू. त्या कैवल्याचा पुतळा आणि पुतळ्याचं कैवल्य. विठाला 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 विठाला. हा 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 विठाला. असो असा कैवल्य पुतळा नाथ महाराजांना दर्शन देतोय. आणि त्यांच्या दर्शनातच महाराजांना आलेला अनुभव, त्यांची झालेली कृतार्थता, नाथ महाराजावर केलेली कृपा दृष्टी, त्याचाच परिणाम श्री संत एकनाथ महाराज कृतज्ञतेने व्यक्त करतायत, प्रगट करतात. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभला. तुमचा अनुग्रह लाभला. लाभला. तुमचा अनुग्रह लाभला. अभंगाच्या पहिल्या कडव्यात श्री संत एकनाथ महाराज यांच्यावर ज्ञानराज माऊलींचा या रूपाने झालेला जो अनुग्रह, तो अनुग्रह अशा रीतीने. अनुग्रह काय, कृपा काय, दया काय, उपदेश काय, एक वेगवेगळ्या अशा रीतीचे एक शब्द आहेत. तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात, महाराज आपल्या चरणारविंदी मी नमस्कार करतो. तत्पूर्वी नाथ महाराजांनी ओम अशा रीतीचा शब्द तिथे एक प्रकारचा लावला. जो ओम शब्द शुद्ध परब्रह्म स्वरूपाच्याच संबंधी ग्रंथांतरी लावलेला आहे. विठाला 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 विठाला. हा हा परब्रह्माचं पहिलं वहिलं नाम म्हणजेच ओंकार आहे. तस्य वाचक प्रणवा. प्रणव अर्थात ओंकार हा परब्रह्माचा वाचक आहे. परब्रह्माचंच ते नाव आहे. ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मण स्त्रीविध स्मृत. विठाला विठाला विठाला. पण म्हणून
परब्रह्माचं नाम. नाथ महाराजांच्या दृष्टीतून ज्ञानोबाराय हे परब्रह्म रूपच दिसले. परब्रह्म केवळा बोलत असे. परब्रह्म तशा रीती. आणि आपल्याला याकरता अनेकशा चिंतनाच्या गोष्टी आहेत. पंढरीला विटेवर उभं ठाकलेलं हेही परब्रह्म परमात्म तत्व आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी. ते ब्रह्म विटेवर साकार झालंय आणि विटेवरच उभं ठाकलेलं हे जे परब्रह्म पांडुरंग परमात्मा त्यानेच अलंकापुरी येथे अवतार घेतला. तोची अवतार धरी लोपले ज्ञान जागी हितने नती कोणी कोणी. लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी. अवतार पांडुरंगा नाम देविले ज्ञानी. अवतार पांडुरंगा नाम देविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. अवतार राजा महाकैवल्य तेजा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. अर्थात शुद्ध परब्रह्म चैतन्याचा आविष्कार अवतार ज्ञानराज माऊली अशा रीतीने असल्याने नाथ महाराज ओंकाराच्या स्वरूपातच माऊलींना नमन करत आहेत, नमस्कार करत आहेत. ओम नमो ज्ञानेश्वरा. भावार्थ झाल्यानंतर ज्ञानेश्वर या पदाचं काही चिंतन करता आलं तर पुढे करूया. पण माऊलींना अशा रीती नमस्कार केला आणि हा नमस्कार का करायचा. अर्थात पंढरी क्षेत्रामध्ये तर निर्निमित्त नमस्कार केला पाहिजे हा नियमच आहे. पाया पडे जन एकमेक निर्निमित्त. पण एरवी जर विचार केला तर नमस्कार करण्यालाही खऱ्या अर्थाने काही निमित्त असावं. विठाला 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 विठाला. नमस्कार आपण सर्वांना करावा असं बहुतेक माणसांना वाटत नाही. आपल्याला सर्वांनी करावा सर्वसाधारण वाटत. घरातल्या वयस्कर माणसाला असं वाटतं की मी मोठा आहे ना, मग घरातल्या सगळ्यांनी मला काय केला पाहिजे, नमस्कार केला. मी पत्ते पिसत बसतोय तो भाग वेगळा, पण नमस्कार केला. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही. याचा जास्त विस्तारात मी जात नाही. येतं यात एकच कारण आहे, केवळ व्यक्ती म्हणून नमस्कार नव्हे, अधिकार म्हणून नमस्कार. काही अधिकारही पाहिजे, योग्यताही पाहिजे. आणि एवढ्यानेही ते घडणार नाही. ज्यांनी ज्यांनी नमस्कार करायचा त्यांच्याविषयी यांचं योगदान काय. विठाला 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 विठाला. नमस्कार करायचा पण कशासाठी. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. करुणा करा. हो, एकनाथ महाराज हा जो नमस्कार आहे तो कशासाठी. मला वाटतं माऊलींचीच शब्द जर पुढे ठेवले आत ज्ञानेश्वरीतील तर निवृत्तीनाथांना जिथे जिथे नमन केलं ज्ञानोबारायांनी तिथे तिथे सविशेषण सकारण ते नमन आहे. हो,
नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया किंवा जय जय देव निर्मळ निज जन अखिल मंगल जन्म जरा जलद जाल प्रभंजन. एकही असं नमन नाही की ज्यामध्ये नमनाची एक विशेषता आणि ते का नमन करायचंय. तसं नाथ महाराज म्हणतात मी ही माऊलींच्या चरणावर झुकलोय नव्हे, मी लोटून दिलाय, जीवन सांडून दिलं त्यांच्या चरणात. पण का करुणाकर आणि पुन्हा दयाळू. ज्ञान संपत्ती तर आहेत पण नुसती संपत्ती राहिली नाही, दयेच्या पोटी तिचं दानही केलं. आणि ते दान काही विशिष्ट अधिकारी जीवापर्यंत नाही, अनधिकारी जीवापर्यंत केलं म्हणून करुणाकर. विठाला 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 विठाला. हो, गुरु हे शिष्याला दान म्हणजे विद्या अथवा ज्ञान देतात, तिथे दयाच आहे. दया त्रायी निरंतरम, दयाच आहे. पण त्या दयेला देखील हा पात्र आहे का हे पाहून ते दान दिलं. पण अनधिकारी असेल, अयोग्यच असेल, योग्य अशा रीतीने नसेल तर त्याला बाजूला टाकलंय जात. परंतु करुणा ही बाब अशी आहे की तिथे पुढील अधिकार अनधिकाराचा विचार केला जात नाही. रायाचे देह चाळू का रंका पैरोते गाळू हे न म्हणेची कृपाळू प्राण पैगा. हो, म्हणजे कृपाळूपणाचं, कृपाळू हा शब्द करुण शब्दाचाच अर्थ आहे. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच. तिथे करुण शब्दावरची ही उभी आहे. न म्हणेची कृपाळू प्राण पैगा म्हणजे तेथे उदाहरण प्राणाचं आहे. आणि दयेचे वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आता दया ते ऐशी पूर्ण चंद्रिका जैशी निववितान कडशी साना थोरू. लहान मोठ्याचा ती भेद करत नाही, पण ती चंद्रिका आहे, चांदण आहे. मला वाटतं चांदण आणि प्राण यातली व्याप्ती आपल्या लक्षात आली. चांदण हे सर्वांना शांत करतं गोष्ट खरी आहे, पण चांदण्यातूनही आपल्या दोषाने अलिप्त राहणारे काही महाभाग प्राणी आहेत. ते कावळे किवी चंद्राते ओळखती. कावळ्यांना चंद्र नको, कोल्ह्यांना चंद्र नको, कुबुद्धीच्या लोकांना, चोरांना, सगळे तसे एकाच राशीचे आहे. कोल्हे या चांदणी आवडी उपजे, कोल्ह्यांना नको आहे, कावळ्यांना नको आहे. असे अनेक प्राणी चंद्रापासून अलिप्त राहतात. चंद्र त्यांच्या बाबतीमध्ये काही करू शकत नाही. पण प्राणाच्या बाबतीमध्ये मात्र न म्हणेची कृपाळू प्राण पैगा. राजाच्याही शरीरात आहे, रंकाच्याही शरीरात आहे, पण अन्य कोणाच्या शरीरामध्ये तो नाही. विठाला 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 विठाला. हो, कोळा आपलं तो कोल्हा आणि कावळा चंद्र नको म्हणेल का प्राणही नको म्हणेल. तो आपल्याला चंद्र नको आहे, पण प्राण तर हवाच आहे. नव्हे, प्राण चांगला राहावा याकरता चंद्र नको आहे. त्याचा अर्थ प्राणाची व्याप्ती एक प्रकारची मोठी आहे. तशी ज्ञानराज माऊलींनी या जगतामध्ये जे अधिकारी मुमुक्षु अशा जीवांचा तर उद्धार केलाच केला, पण अगदी अनधिकारी असलेली, मी म्हणतो ती जड असलेली भिंत, जड भिंत चालविली. नाथ महाराजांनीच ते वर्णन केलं, जड भिंत चाल. एका शाळेच्या शिक्षकाने मला उभं म्हटलं, महाराज आम्हाला जरा शंकाच येते की भिंत कशी चालवली असेल. मी म्हटलं हा प्रश्न तुम्हाला पडण्याचं कारण. तो म्हटलं आमच्याकडनं शाळा चालत नाही. मुलांची शाळा आम्ही चालू शकत नाही. ज्ञानोबरायांनी मात्र जड असलेली भिंत एक प्रकारची चालवली. जड भिंत चालवणं ही करुणा आहे, दया आहे. जडावर देखील एक प्रकारचा अनुग्रह.
आणि रेडा बोलावला ही सर्वांना माहिती आहे. खरं म्हणजे आपण यांना चमत्कारामध्ये टाकलंय. हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले चमत्कार आहे. खरं म्हणजे चमत्काराचा आणि या माऊलींच्या कृतीचा काही संबंध नाही. चमत्कार नव्हे, अद्वैत वेदांत अथवा जो पूर्णत्वाचा सिद्धांत आहे त्या सिद्धांताचे हे प्रयोग आहेत. विठाला विठाला विठाला. सर्व ठाई अणुरेणू जड चेतनामध्ये ते चैतन्य ओतप्रोत कसं भरलेलं आहे हा जो दाखविलेला सिद्धांत त्याचा प्रयोग म्हणजे रेडा आणि भिंत. विठाला विठाला विठाला. हो, म्हणून या संबंधात हे अध्यात्माचे प्रयोग, ज्ञानाचे प्रयोग असा शब्द ठेवला तर चांगलं होईल चमत्कारापेक्षा. कारण चमत्कार दुसरी मंडळी करतात ज्यांना ज्ञानाचा गंध नाही. अशांच्या जीवनामध्ये चमत्कार चालू आहे. उलट यांच्यापेक्षा वेगळे आगळे चमत्कार एक प्रकारचे असतात. म्हणून चमत्काराने उलट त्यांना उणे पण आपण आणतो की काय असं शब्द असं होत. म्हणून भिंत चालवली, रेडा बोलवला, सर्व प्राणी मात्रांना अशा रीतीने ज्ञान त्यांच्या घरापर्यंत अशा रीतीने नेलं गेलं. म्हणून करुणा करा दयाळा एवढे महान असलेले आपण, पण त्या सर्वांमधून आपण मला जवळ केलं. तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी, झालो चराचरी, तुमचा एकनाथ महाराज माऊलींना असं म्हणतायत नम्रतेने, मी तुमचा अनुग्रह लाधलो. अनुग्रह लाभला असंही नाही, मिळाला असंही नाही, तर लाधला. लाधला हा शब्द संत वाङ्मयातील स्वतंत्र शब्द आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. विठाला विठाला विठाला. हो, संस्कृत वाङ्मयामध्ये लभ मिळविणे धातू आहे, लाभणे. पण संत वाङ्मयामध्ये विशिष्ट ठिकाणी लाधणे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध आणि पुढे गहिनी. मच्छिंद्रा लाधले सहज. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लाधले सहज असतील. मच्छिंद्रनाथाला ते लाधलं. लाधलं शब्दाचा गंमत अशी आहे, मिळालं त्याला सांगितलं नाही आणि सांगितलं त्याच्या पदरात पडलं हो नाही, अशी तिथे स्थिती आहे. भगवान शंकराने पार्वतीला उपदेश करण्याकरता क्षीरसिंधूचा परिसर निवडला. तिथे एकांतात नेऊन सांगितलंय, पण जिला सांगितलं गेलं तिला निद्रा म्हणा एक प्रकारची अशी स्थिती प्राप्त झाली. मग हे जिवंत चैतन्याचं स्वरूप अशा रीतीचं हे जे ज्ञान हे व्यर्थ जाईल याकरता भगवान विष्णूने मच्छिंद्रनाथाच्या रूपात मत्स्याच्या रूपाने त्या समुद्राच्या पाण्यामध्ये ते एक प्रकारचं जे त्याला लाधनं म्हणतात. ज्ञानासारखी वस्तू मिळाली तर खरी, त्याला सांगितलं तर नव्हती.
असा ज्या गोष्टीला कार्यकारण भाव नसतो आणि कार्य तर घडतं त्याचं नाव लादणं. विठाला 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 विठाला. हो, तसं एकनाथ महाराज म्हणतात, महाराज आपला अनुग्रह मला लादला. कारण ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभ, अनाकलनीय, असाध्य अशी गोष्ट घडली तर ती लादते. लादली असं लाधलेनी आत्मबोधे. हो, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ठिकठिकाणी हा लाधन हा शब्द. अगोदर मनुष्य जन्मच दुर्लभ, मिळाला तरी मुमुक्षुत्व दुर्लभ, आणि मुमुक्षुत्व मिळालं तरी महापुरुष संश्रय त्याही पेक्षा दुर्लभ. म्हणून लाधलो. विठाला 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 विठाला. हा 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 हा. हो, मनुष्य देहही मिळाला. एकनाथ महाराज मुमुक्षुताही लाभली. आई वडिलांचा वियोग एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये बालवयातच आई वडिलांचा वियोग. हो, आई वडिलांचं छत्र नाही. काही माणसं तशी फार दैववान, त्यांना आई वडिलाच नाही आजोबा आजीचं सुद्धा छत्र लाभत. आई वडीलही आहेत, आजोबा आजी आहेत, इकडचे आहेत तिकडचे आहेत, आणि असं चहूकडचं छत्र झाकलेलं असल्यामुळे त्या पड सावलीमध्ये हे झाड वाढतच नाही. विठाला 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 विठाला. हो, आपला शेतकरी वर्ग, आपला वारकरी संप्रदाय आणि शेतकरी वर्ग यांचं साहचर्य आहे थोडं. त्या सर्वांना माहिती आहे की दाट सावली असल्या रीती जर असली ना, त्याला वसवा असं म्हणतात. त्याच्या खाली पेरलं जातं पण ते पीक देत नाही. ती पेरलेली झाडं पिवळी पिकती, ते पीक पिवळं पडतं. तसं संसाराच्या बाबतीत चहूकडूनच अनुकूलता असलेली माणसं जीवनात काही वेगळं करणं कठीण. विठाला विठाला विठाला. जगत असतात. काय होतात? जगतात. फार झालं तर व्यसनी बनणं, मूर्खपणाकडे शर्तीचं जीवन नेणं. पण जी माणसं लहानपणापासून जवळजवळ उघडी अशा रीतीने पडतात, संकटात सापडतात, दुःखात सापडतात, ही संकट आणि दुःख हा देवाच्या सृष्टीतील तसा शाप नव्हेच, खऱ्या अर्थाने त्या जीवाला तो आशीर्वाद आहे. विठाला विठाला. हा हा विठाला. हो, तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात देहही मिळावा, मिळावा, मोक्षत्वही मिळावं, आणि आपल्यासारखे महात्मे देखील आपणहून त्यांनी एक प्रकारचं मला जवळ करावं, या बाबतीत तुमचा अनुग्रह लाधलो. हो, आणि त्याचाच परिणाम पावन झालो चराचरी. चराचरी आता अर्थ जगतातच, सर्व जगामध्ये मला पावनता, पवित्रता अशा रीतीने मिळाली. जीवनामध्ये भौतिक गोष्टीचा लाभ ही एक वेगळी बाब आहे आणि पवित्रता ही एक वेगळी संपत्ती आहे. विठाला विठाला विठाला. हा 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 हा. विठाला विठाला. हो, असो. तेव्हा कर्माची पवित्रता, ज्ञानाची पवित्रता, भक्तीची पवित्रता याद्वारा जे पावित्र्य जीवनामध्ये एक प्रकारचं प्राप्त होतं, शुद्धता प्राप्त होते. एकनाथ महाराज म्हणतात तुमच्याद्वारा ती मला प्राप्त झाली. एरवी तुम्हीच मला अशा रीतीचं एवढं पावन केलंय, पवित्र केलं. खरं पाहिलं तर तुमचा अनुग्रह व्हावा असं म्हणतात. परमार्थामध्ये अनुग्रह पाहिजे. संसार नुसता ग्रहावर चालतो. संसारात काय पाहिजे? ग्रह. परमार्थात अनुग्रह, भोजनात आग्रह, भांडणात विग्रह. विठाला विठाला. हा हा. विठाला विठाला. हा हा. संसारिक जीवन आपल्या सर्वांना माहितीची. ग्रहाची अनुकूलता, प्रतिकूलता, श्रीमंती, गरिबी, नाना प्रकारची काही संकट,
समृद्धी, हे सगळं ग्रहावर अवलंबून आहे. ग्रह कसे आहेत? नवग्रहाचे तडाखे सोसत असतानाच माणसं जर्जर होतात. तुमच्या आमच्या कर्माची जी परिपाक आहे ती सृष्टीशी एक प्रकारचे मिसळून त्या ग्रहाच्या द्वारा ते एक प्रकारे सुखदुःख आपल्याला देतात. तर नवग्रह त्यामध्ये मानलेले आहेत. आणि या नवग्रहाने जर्जर होता 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 असं म्हणतात संसारामध्ये तो एक 10वा ग्रह भेटायला येतो संसारी जीवाला. जावयाला सुद्धा ग्रह मानलं गेलं तेवढ्या करता. जामाता दशमक ग्रह, जावई हा 10वा ग्रह. खरं म्हणजे तो ग्रह हा राशीवर येतो, हा देखील कन्या राशीमुळेच येतो. हा कोणत्या राशीला लागून येतोय? कन्या राशी. सदा क्रूर हा, नेहमी क्रूर. वक्त्र हा, वाकडा. सदा मानम अपेक्षित. बायकोच्या 4थ्या बहिणीच्या लग्नामध्ये याला मानाची काय गरज? पण तो म्हणतो मलाही नवे कपडे पाहिजे. मला आता तो आता जुना जावई झालेला असतो. आणि संसारी माणसं सुद्धा थोडा बहु मान देतात आणि जमेल तेवढं राबूनही घेतात. विठाला विठाला. हो, त्या जावयामध्ये तर मी 2 प्रकार करतो, एक नवा जावई आणि जुना जाव. नवा जावई याचा अर्थ सासरवाडीला गेल्यानंतर सगळेच त्याचं काम ऐकतात. हो, कुणीही नाही म्हणत नाही त्याला. सगळेजण ज्याचं काम ऐकतात तो नवा जावई. आणि सासूरवाडीला गेल्यानंतर सगळेच ज्याला काम सांगतात जुना जावई. विठाला विठाला. हा हा हो, असो ग्रहाचा बाजार म्हणजेच संसार. हो, आणि अनुग्रहाचं एक प्रकारचं कार्य म्हणजेच एक प्रकारचा परमार्थ आहे. मनुष्य अनुग्रहानेच परमार्थाला लागतो, अनुग्रहानेच त्याचा परमार्थ पूर्णत्वाला एक प्रकारचा जातोय. की विशिष्ट प्रकारची शक्ती माथा हात ठेविला नव्हे थापटीला जैसा, या वेगवेगळ्या कारणाने शब्दाचा अनुग्रह, स्पर्शाचा अनुग्रह, हो काय ये हृदयीचे ते हृदयी, हो आलिंगनाचा अशा रीतीचा तो अनुग्रह. अनेक प्रकार. कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे. हो, अर्जुना सकट काय नारायणे विश्व कोंदले. विठाला विठाला विठाला. हा 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 हो, आरंभाला भगवंताने देखील अर्जुनाला ज्ञान सांगितलं, पण अनुग्रह मद अनुग्रहाय परम गुह्यम अध्यात्म संज्ञितम यत्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. हो, ब्रह्मविद्येची अक्षर कानावर किती पडतात तो उपदेश आहे, पण ज्या अक्षराने मोहच नाहीसा झाला, माया दूर झाली, तो अनुग्रह. विठाला विठाला विठाला. हो, म्हणून अशा रीतीने आपण हा अनुग्रह केला. पण माझा अधिकार बघितला का? इथेच संत आणि शास्त्र, हो काही सीमारेषा स्पष्ट होतात. शास्त्र अधिकाराशिवाय देऊच नाही असं म्हणतात. वेदांत ग्रंथामध्ये अधिकाराचं वर्णन प्रथम आहे, हो विषयाचं नंतर, प्रयोजनाचं नंतर, पण पहिल्याने अधिकारी. हो, असा अधिकारी पाहिजे, योग्य अशा रीतीचा अधिकारी पाहिजे. विठाला हा विठाला विठाला. हा हो, काय कसं म्हटलात आपण? कर्माच्या शास्त्राचे अधिकारी ते असो. वेगवेगळ्या शास्त्राचे वेगवेगळे प्रथम अधिकारी सांगितले गेलेले आहेत. परंतु इथे मात्र हो, माऊलींच्या ओव्या आपण काही ठिकाणी बघा, भलतेन एत सद्भावेन हावे, येतुलेनी प्रयाग माधव विश्वरूप पाहावे, येतुलेनी संसाराशी द्यावे तिलोदक, भलतेनी संत वाङ्मयातला अधिकारी भलता. कळलं का? काय यारे यारे लहान थोर याती भलते नारे नर, असा हा एक मोठा आक्षेपच निर्माण होईल. आणि
शास्त्र चिंतनामध्ये मग अधिकारा वाचून मुक्त होतो का हा स्वतंत्र प्रश्न. पण शास्त्राला बाद आणण्याचं काही कारण नाहीये. संत महात्मे प्रथम अनधिकाऱ्याला अधिकारीच बनवतात. विठाला विठाला विठाला. हो, आता शास्त्र चिंतनातली अडचण कोणती आहे? शास्त्र अधिकाऱ्याला उपदेश करतं, अनधिकाऱ्याला अनधिकाऱ्याच्या बाबतीत अडचण. आणि संत महात्मे मात्र गाढवाचे घोडे, हा गाढवाचे घोडे, हो आम्ही करू दृष्टी आणि अधिकारी बनवतो. अनधिकाऱ्याला काय बनवणं? अनधिकारी असला तरी अधिकारी त्याला बनव. एकनाथ महाराज तसे तर अधिकारी नव्हे. या अभंगामध्ये ना दोन्हींचाही अधिकार जाणून या अक्षराकडे वळलं तर याचा रस काही वेगळा येईल. विठाला विठाला. हो, ज्ञानोबाराय हे महाविष्णूचे अवतार आणि नाथ महाराज भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा दोन्हीही अवतारी अशा रीतीने असल्यामुळे तेथे हा प्रश्नच आहे. पण संत महात्म्याचं ह्या सृष्टीतील कार्य कशा स्वरूपाचं असू शकतं? आपण माझ्यावर अनुग्रह केला, पण मी मात्र आपल्या अधिकाराला पात्र नसतानाही केला असं नम्रतेने नाथ महाराज सांग. मी कळा कुसरी काहीच नाही, काहीच मी जाणत नाहीये. ज्ञानोबाराने देखील निवृत्तीनाथांच्या बाबतीमध्ये ही नम्रता शालीनता दाखवलेली आहे. एरवी तरी मी मूर्ख, जरी झाला अविवेक तरी संत कृपा दीपक सोज्वल. संत स्थितीमध्ये कितीही काही विशेष असले तर ते आपल्या जवळ आहे असं त्यांना वाटत. आणि तोच एक प्रकारचा ज्ञानाचा अधिकारी होतो. यस्या मतम तस्य मतम मतम यस्य नवेद सहा. विठाला विठाला विठाला. हो, तो स्वतःला काही म्हणून मानतोय, तो काहीच परमार्थात अधिकारी ठरत नाही. आणि जो काही एक मानत नाही तो मात्र योग्य अधिकारी ठरतो. कठोपनिषदाने देखील निर्वाळा या बाबतीमध्ये दिलेला आहे. तेव्हा एवढ्या करता मी कळा कुसरी काहीच नाही, कौशल्य नाही, युक्त्या नाही, बोलतो वचने अतिभाविका. पण आपल्या सारख्या संतांच्या चरणावर मी श्रद्धा ठेवून आहे, भावना ठेवून आहे, त्यानेच हे शब्द मी बोलतो. अभंगाच्या शेवटच्या कडव्यात एकनाथ महाराज सांगतात की महाराज मी आता तुमचा दास झालेलो आहे आणि त्या दासाची एकमेव आस आपण पूर्ण करावी हीच प्रार्थना. विठ्ठला विठ्ठला. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आसा पुरवावी, त्याची आसा पुरवावी, त्याची आसा पुरवावी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आशा पुरवावी, त्याची आशा पुरवावी, त्याची आशा पुरवावी. तुमचा अनुग्रह लाभलो, अनुग्रह लाघलो, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी. चराचरी पावन झालो चराचरी, पावन झालो चरा. अभंगाच्या शेवटच्या कडव्यात श्री एकनाथ महाराज एका जनार्दनी तुमचा दास, मी आपला अनन्य अशा स्वरूपाचा दास.
आणि ही आपण त्याची आस पुरवावी, त्याची आशा, त्याची इच्छा आपण पूर्ण करावी. थोडस किंचित गोंधळात टाकणार हे हे वाक्य आहे, शब्द आहे. अनुग्रह झाल्यानंतर आस उरावीच का हा प्रश्न आहे. अनुग्रह तर आशा नष्ट करते. अनुग्रहाने मनाचा मनपणाच जिथे समाप्त होतो तिथे मनाचे हे 10 विकार राहतीलच कशाला. विठाला 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 विठाला. हा हो, पण पुढे मला व्याख्यान करायला त्याच्यात वेळ नाहीये. पण एका जनाजनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, याचा अर्थ मी तुमचा दास म्हणून राहावा ही जी माझी आशा आहे ती आपण पूर्ण करावी. विठाला विठाला विठाला. हा 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 हा. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. हा हा हा. हो, असो ही दास्यत्वाचीच आस. कोणती आस आहे? हो, अन्य देहविषयक आस नव्हे, पण दास म्हणून राहण्याची एक आस आहे. आणि याकरता एकनाथ महाराज माऊलींच्या जवळ प्रार्थना. हो, याचं एक स्वतंत्र चिंतन आहे, नवे स्वतंत्र कीर्तन आहे. विठाला विठाला विठाला. हो, कारण अनुग्रहाच्या द्वारा आत्मस्थिती प्राप्त झाल्यानंतरही आपल्या संप्रदायामध्ये जी दास्यत्वाची आस राहते, तया माझ्या सायुज्याची चाड तरी तेची पूर्वी कोड, तिथपर्यंत ठीक आहे. पण का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुई. विठाला विठाला विठाला. जर हे भक्त महात्मे सायुज्य मुक्ती मागतील तर ती त्याचं कोड कौतुक किंवा ती त्याची अपेक्षा मी पूर्ण करतो. पण कदाचित ते आम्हाला पुन्हा सेवा करायची असं म्हणतील तर सेवा होण्याकरता प्रेम सुये, त्यामध्ये पुन्हा प्रेम घालतो. आणि याकरता स्त्री गुरूंचा पुन्हा दुसरा अनुग्रह लागतो. विठाला विठाला विठाला. हा हा विठाला. हो, श्रीमद भगवद्गीतेचा उपसंहार करताना अर्जुनाने देखील नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनं तव. हो, इथे सांगितलंच मला सगळं मिळालंय. पण हो, आपणची होऊन ब्रह्म सारे जे कृत्याचे काम मग की जे का निसीम सेवा जया. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, त्याची आस पुरवावी, त्याची आस पुरवावी. एका त्याची आस पुरवावी, त्याची आस पुरवावी, त्याची आस पुरवा. हो, ही आशा एक प्रकारची पूर्ण करण्याची गरज आहे. अर्जुनाने देखील तिथे भगवंताची प्रार्थना केली, देवा मला तुम्ही तुमच्या अनुग्रहाने माझं अज्ञान वगैरे हे सर्व नाहीसं झालंय, पण आता अपेक्षा एकच आहे, इच्छा एकच आहे की करिष्ये वचनं तव. तुझ्या आज्ञेने एक प्रकारचं माझं जीवन एक प्रकारचं जगत राहा. त्याचप्रमाणे एकनाथ महाराज देखील आपल्या दास्यत्वाची जी आस एक प्रकारची आहे. आणि म्हणून इथेच वारकरी संप्रदायाच्या सिद्धांताचं थोडं वेगळेपण आहे की कृतकृत्य स्थिती झाल्यानंतरही, अनुग्रह प्राप्त झाल्यानंतरही, अनुभूती आल्यानंतर देखील काय हो मुक्तापि लीलया भजन. आपला 12वा अध्यायाचा शेवटचा उत्तर भाग त्यानेच एक प्रकारचा भरलेला आहे. हो हो. या ही वरी पार्था माझिया भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी. विठाला विठाला. हा 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 विठाला.
अशा रीतीने श्री संत एकनाथ महाराज हे माऊलींच्या अनुग्रहाने आणि पुन्हा अशा रीतीने दास्यत्वाची काय म्हणे स्वामी भृत्य ऐशियावरी स्वामी भृत्य संबंधा लागी उठली श्रद्धा तरी देवोची नुसधा कामविजी. स्वामी भृत्य संबंधा लागी उठली श्रद्धा. ऐशिया ही स्वामी भृत्य अमृतानुभवाच्या त्या 9व्या प्रकरणामध्ये असं जीवनमुक्तीचं अद्वैत स्थितीचं वर्णन केल्यानंतर ऐशिया ही यानंतर सुद्धा तू स्वामी आणि मी सेवक राहावा अशी दास्यत्वाची जर श्रद्धा उठली तर ती कशाची अपेक्षा करील. देवोची नुसधा कामवी. तू स्वामी मी सेवक खंडना नको करू ऐची. म्हणून कृतकृत्यश्च भारत हा सिद्धांत एक प्रकारचा आहे. आणि एकदा ज्ञानी पुरुष ज्ञान या पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसय अनाथाचा सखा बोले. तो ते कामच त्याचं संपलंय. तस्य कार्यम न विद्यते हा वेदांताचा सिद्धांत आहे. पण ते झाल्यानंतर पुन्हा जगाच्या कार्याकरता आणि आवडी करता तो कार्य करतच राहतो. हे संप्रदायाचं वेगळेपण आहे. विठाला 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 विठाला. हा म्हणून माऊलीच्याच पुढे हे वर्णन असल्यामुळे एक शेवटचं वाक्य सांगून भावार्थाच्या दृष्टीनं हे आपण आता तो भाग केला. तेवढा विचार आपल्या पुढे एक प्रकारचा मांडायचा आणि सेवा समाप्त करायची आहे की आता या संत जीवनामध्ये देवाची सेवा 2च गोष्टी नंतर अनुग्रह झाल्याच्या नंतर अनुभवाच्या नंतर 2 गोष्टी असतात. आवडीने देवाची सेवा भक्ती. तुझी सेवा करीन म्हणो हो भक्ती. आणि कार्याने अथवा कर्तव्याने जगताचा उद्धार. मुक्त स्थितीमध्ये ह्या 2 गोष्टी. एक कर्तव्याचा अभाव मुक्त स्थितीने सांगितला पण जगदोद्धाराचा भाग विशेषे आचरावे लागे संता करता जगा करता करावं लागतं. आणि आपली स्वतःची आवड म्हणून माझे मनीची आवडी पंढरपुरा. म्हणून या भक्त जीवनाला तर पुढे भगवत स्वरूप स्थिती नंतर 2 गोष्टी किंवा पुढचं काम लागतं. जी लग्न झालेली बिचारी पत्नी बाई अशी असते ना काही दिवस ती